नमस्कार मैत्रिणींनो, शुभ सकाळ. रामकृष्ण हरी. मी केली मटकीची भाजी मैत्रिणींनो. आता तुम्ही म्हणता नेहमीच कशी तू मटकीची भाजी करते, तर आता काय करणार ना, तर रोजचा तर डबा असतोच, म्हणलं चला वरण भात करा. आणि भाजी पण झाली बरं का. तुम्हाला मी गेल्या वेळेस दाखवलेलंच की मी मटकी हिरवी मिरचीचीच करते, म्हणजे मिरच्या खोडून टाकून. पण आता म्हणलं नाही दाखवत, डायरेक्ट स्वयंपाक झालेलाच तुम्हाला दाखवतो मैत्रिणींनो. मी अगोदर मी करून घेतली, आता थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली, भाजी झाली, आता वरण करून घेते. आणि आज स्वयंपाकात मी काय काय करणार आहे ते मी तुम्हाला दाखवतेच. बघा कशी झाली मटकी, मला सांगा. ही बघा. आणि अशी हिरवी मिरची कांदा टोमॅटो टाकूनच करत असते आणि खायला पण चांगली लागते. घेते आता, घेते वरण करून. आता वरण काय दाखवायसारखंही नाही, पण तरी पण आता काय काय करते मी. तर मटकी तुम्हाला करताना त्या दिवशी दाखवलीच होती. मला वाटतं मी कढी करताना पण दाखवली असेल तुम्हाला, पण वरण मी कधी करताना नाही दाखवलं. कारण वरण मी डाळ शिजायला टाकतानाच त्यात अर्धा टोमॅटो आणि 1-2 हिरव्या मिरच्या टाकत असते. आता मोहरी टाकून घेतली अगोदर, नंतर हे घेतले बारीक खुडून लसूण. माझा स्वयंपाक आवडतो, कारण बऱ्याच जण मला कमेंट करून म्हणतात ताई अगदी सहज तुम्ही वरण किंवा भात किंवा भाजी जी असेल ते तुम्ही अगदी सहज सकाळच्या स्वयंपाकासाठी करता. आणि गॅस असल्यामुळं काय अडचण येत नाही मित्रांनो, त्याच्यामुळं काय वाटत नाही. थोडासा कढीपत्ता टाकून घेतला. झालं साधं सिंपल वरण. तुम्हाला झाल्यावर दाखवायचं. थोडंसं मीठ टाकून घेते मित्रांनो. मी कमीच टाकत असते बरं का, कारण भातात चपातीत मीठ असतं, त्याच्यामुळं मग खरड झाल्यावर काय करायचं, त्याच्यामुळे थोडंसं कमी टाकत असते. कारण चपातीच असते सकाळच्या डब्याला, संध्याकाळी भाकरी करते मी. आणि मला दुपारी खायला एक भाकरी करत असते जेवायच्या टायमिंगला, म्हणजे मी 1:30 वाजता जेवते, त्याच्यामुळं मग 1 वाजता करत असते मला एक भाकरी. आणि बाह्याला पण चपाती लागते, त्याच्यामुळे मी सकाळी चपातीच करत असते. चपातीत मीठ असते, भातात मीठ असतं, त्याच्यामुळं मग खरट व्हायला नको मी थोडंसं कमीच टाकत असते. आता तुम्ही म्हणताल ताई तू सकाळ स्वयंपाक करताना का नाही चेहरा दाखवत, कारण मी सकाळचं ना आंघोळ केली की पटकन गाऊन घालून घेत असते. कारण सकाळ सकाळ ड्रेस घाला साडी घाला एवढंही नसते, आणि सकाळची खूप गडबड होती. आणि माझ्या नवऱ्याला सकाळी आधी उठले की पहिलं ब्रश करून चहा घेतात, नंतर अजून एकदा जाताना चहा घेतात, त्यामुळे त्यांचा 2दा चहा होतो. दूध गरम करायचं असते, परत मग भाजीची तयारी करायची असते, कणिक मळायची असते. आणि किचन पण आम्ही रात्रीच कट्टा वगैरे स्वच्छ पुसून गॅस पुसून ठेवत असते. सकाळी उठले की पहिलं आधी किचन झाडून घेते, बाहेरचं नंतर मी ह्यांचा डबा दिल्यानंतर मग बाहेरचं अंगण वगैरे मी सगळं झाडून घेते. कारण उठले मला सकाळचं अंगण झाडून होत नाही. ही झाडेपर्यंत छोट्या पातेल्यात की गॅसवर पाणी ठेवते, पटकन आंघोळ करून घेत असते की लगेच स्वयंपाकाला येते. मग त्यामुळं पटकन गाऊन घालायचं आणि स्वयंपाकाला लागायचं. त्याच्यामुळे मी तुम्हाला सकाळचं मी दाखवत नाही. आणि तुम्ही म्हणसाल ताई एवढा छान स्वयंपाक बनवते आणि तू दाखवत, तुझा चेहरा दिसत नाही, तर त्याच्यामुळे मी दाखवत नाही. कारण माझ्या अंगात गाऊन असतो आणि गाऊनवर ओढणी घ्या ही घ्या, मग ओढणी आवरायची का स्वयंपाक करायचा, कारण डब्याला लगेच उशीर होतो. त्याच्यासाठी झालं, वरण पण झाले आणि मी तुम्हाला दाखवते अजून भात पण झालाय. अशा राहिलेल्या भाज्या परत काढून ठेवाव्या लागतात मैत्रिणीनं वाटीत. कारण काय होतं, मग सकाळचं एकदा काढून ठेवलं ना, मग बरोबर माझं आणि भैयाचं दुपारचं भागतं. आणि मी सगळा स्वयंपाक मी आत्ताच करून घेत असते बरं का, कारण डबल नाही अबदत. फक्त मला दुपारी फक्त अबदावं लागतं काय माहिती का, की माझ्यासाठी तेवढी एक भाकरी करावी लागते दुपारी. कारण मी डाएटवर असल्यामुळं आणि मी चपाती खातच नाही. मी जवळजवळ 1 वर्ष झालं चपाती खात नाही, त्यामुळं मला दुपारी जेवताना तेवढी एक भाकरी करते. तर ती मग एक भाकरी काय मी छोट्या ताटात करत असते, त्यामुळं गॅस वगैरे काय घाण होऊ देत नाही. कारण मी एकदा गॅस हे सगळं पुसलं ना मैत्रिणीनं, परत मी गॅस अजिबात घाण होऊ देत नाही. कारण माझं परत मग नको वाटतं बाबा. आणि एकदा गॅस पुसला की परत मला भाकरी पण करायला नको वाटते, पण मला भाकरी खावी लागते. त्याच्यामुळं ना मी साईडला एका ताटात करत असते, मग भाजून घेत असते इकडे. बघा इथं वाटीत काढून ठेवली आमच्या दोघांसाठी. आता वरण झाले, तुम्हाला भात पण दाखवते. भात पण आता मी हातासारखा तुम्ही आहे तोपर्यंत तुम्हाला दाखवते. डब्यात काढून घेते म्हणजे गार होईल.
हो का. आणि काल रात्री मी हिरव्या मिरचीचा ठेसा करून ठेवला होता, हे बघा. आणि वरण भात असेल, वरण करताना पण मी त्यात 2 मिरच्या टाकते, तरी पण माझ्या नवऱ्याला वरण भात असेल थोडंसं लोणचं घेतात आणि साईडला थोडासा खरडा घेतात, मग वरण भात खातात. तरी पण आमच्यात म्हणजे हिरव्या मिरचीचा ठेसा सगळ्यांनाच आवडतो मैत्रिणींनो पहिल्यापासून. आणि आपण शेतकरी माणसं आहे, त्यामुळे आपल्याला हिरवी मिरचीचा ठेसा, बेसन, भाकरी, वांग्याची भाजी हे आपलं असंच खाणं असतं. झालं तर वरण पण झाले. का असं सगळं काढून ठेवावं लागतं बघा मला गार व्हायसाठी. आणि मग नंतर मी आता कणिक पण मळून घेतली. आता मी चपात्या पण करून घेते. आणि चपात्या पण मला फॅन खाली हडकायला म्हणजे असं टोपल्या फॅन खाली जरा वेळ ठेवावं लागतं. कारण माझ्या नवऱ्याला असं गरम गरम काय भरलेलं आवडत नाही. ते म्हणते त्याला घाम सुटतो आणि त्याची चव बदलते. ही बघा, आता तुम्ही म्हणताल एवढा ताई भात किती देते, तर काय होतं माहिती का मैत्रिणींनो, एखाद्याचं कोण डबा आणत नाही, काहीतरी घरी अडचण असते किंवा मग कुणाची म्हणजे मग मी त्यांना म्हणत असते. आणि कसं सगळेच वरण भात आणतात असं काय नाही. ह्याने म्हटले एक भाजी चपाती घेऊन येतात, मग मला एकट्याला पण खायला बरोबर वाटत नाही तसं. त्याच्यामुळे मी वरण पण देत असते भरपूर, भात पण भरपूर देते. आणि जेणेकरून ते 4-5 जण जेवतात. मग माझ्या हिशोबाने 4-5 जणांना पण थोडं थोडं भात यावा आणि थोडं थोडं वरण यावं, अशा हिशोबात मी त्यांना वरण भात देते. हो का, ह्यात घेतला भरून छोटा डबा आहे मैत्रिणीने. हो का, पण असा उघडा ठेवावा लागतो. परत झालं, वरण पण झाले बघा. हे का बघा, वरण पण झालं. आणि वरण माझं मुगाच्या डाळीचं करत असते बरं का मैत्रिणींनो मी. कारण तुरीची डाळ आम्ही आणत पण नाही. माझ्या बाह्याला तुरीची डाळ आवडते, पण माझ्या नवऱ्याला पित्ताचा त्रास आहे, मला पित्ताचा त्रास आहे. त्याच्यामुळे आम्ही बाजारात तुरीची डाळ थोडीच आणतो, मुगाची डाळ जास्त असते आमच्याकडे. आणि आता वरण पण झाले, मी वरण पण ह्यातमध्ये भरून घेते आणि तुम्हाला चपाती करताना दाखवते. आणि नंतरचा थोडासा व्हिडिओ मी दाखवते अजून. मैत्रिणींनो झाल्या चपात्या पण, अजून एक लाटली की झाली चपाती. डब्याचीच तयारी, कारण सकाळची खूप गडबड होती मैत्रिणींनो, थोडंसं समजून घ्या. कारण मला पण वाटतं की माझ्या म्हणजे मी तुम्हाला असं समोरासमोर व्हिडिओमध्ये दिसावं. पण बघू, मी हळूहळू करीन प्रयत्न. पण दिवसभर पण खूप कंटाळा येतो, दिवसभर मशीनवर असते आणि सकाळी पट आवरायचं सगळं म्हटल्यावर खूप दमून गेल्यासारखं होते. मैत्रिणींनो झालीत माझी सगळी कामावरून. बघा, कट्टा स्वच्छ करून ठेवला, गॅस वगैरे सगळं पुसून. आणि इथं बघा देवपूजा पण झाली. मी तुम्हाला दारातली मी रांगोळी काढलेली पण दाखवते. मैत्रिणींनो भांडी पण घासून झालेत. इथं बघा मी अशी दारात पावलं काढत असते. ही अशी सकाळची माझी छोटीशी रांगोळी असते दारात दररोज. इथे दरवाज्यात सडा मारत असते आणि छोटीशी रांगोळी काढत असते. आता मी आली मशीनकडे मैत्रिणीनं. हे बघा, मी काल काय रात्री फॉल धुवून टाकले नव्हते, त्यामुळे मी आज सकाळ सकाळ लवकर टाकलेत आणि हे काय हडकलेत. आता ह्याला इस्त्री करून घेणार आणि मी मशीनवर आता माझं काम चालू. हे बघा आले इकडे मशीनकडे. आता वाजलेत बरोबर 10:30. 10:30ला माझं सगळं काम झाले. सगळं काम आवरून आता मी मशीनकडे आले. आता मी 1:30 वाजेपर्यंत 1 वाजेपर्यंत मशीनकडे असते. 1 वाजता मला माझ्यापुरती एक भाकरी करते, जेवण करते. मला जेवण करेपर्यंत 1:30-1:45 होत्यात. आणि जेवण वगैरे झालं की इकडं तिकडं थोडंसं करते आणि परत मी मशीनकडे येते. मैत्रिणीनं मला सांगा माझी सकाळची डेली रुटीन तुम्हाला म्हणजे कशी वाटली. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल ना, तर जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. धन्यवाद.